गुम्मी या शिवारामध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत मका या पिकामध्ये जे धन्वंतरीचं तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे ते कशा पद्धतीने वापरण्यात आलेलं आहे. तर जे आमचे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आज आपण हे जाणून घेणार आहोत. तर नमस्कार लालाजी. नमस्कार. तर सगळ्यात अगोदर तुमचा परिचय आमच्या शेतकरी बांधवांना द्या. मी अरुण जगलाल जयस्वाल गुम्मी एक शेतकरी आहे आणि मी मक्काची लागवड केलेली आहे. अच्छा, तर हा मक्याचं लागवड जे तुम्ही केलेलं आहे हे कशा पद्धतीने केलेलं आहे हे आमच्या शेतकरी बांधवांना सांगायला. मक्काची लागवड म्हणजे अगोदर सरी काढलेली आहे, नंतर टोकन पद्धतीने मक्का लावलेली आहे. मक्काची RPS 76 ची बीज प्रक्रिया केलेली आहे. आणि लागवड केल्यानंतर मग तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं. मक्काला आपलं धन्वंतरीचं हे आपलं गोरेज प्रोम खत हे दिलेलं आहे जैविक, आणि आपलं हे दाणेदार खत, आणि दाणेदार खत RPS 76चं ग्रॅन्युअल खत दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे बेसळ म्हणजे तुम्ही पेरणी करताना आपल्या या खताचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही याच्यामध्ये जो फवारणी मध्ये तुम्ही जे वापरलेलं आहे ते कशा पद्धतीने तुम्ही वापर केलेला आहे. फवारणीमध्ये RPS 76 ची सुद्धा फवारणी केलेली आहे. अच्छा, RPS 76 ची तुम्ही फवारणी केलेली आहे. बरं, तर हे किती वेळा या मका या पिकावर तुमचं फवारणी वापरण्यात आलेलं आहे RPS 76. मक्काची फवारणी पंपानी सुद्धा केलेली आहे आणि मक्काची बॉटलनं सुद्धा कीटकनाशक बरोबर मक्कामध्ये RPS 76 ची डिचिंग केलेली आहे. फोंग्यांमध्ये टाकलेला आहे. बरं, आता हा मका कोणत्या व्हरायटीचा आणि याला किती दिवस झालेली आहेत. आता मक्का ही सिजेंटा कंपनीची आहे आणि मक्काला 2.5-2.25 महिने होत आहे. अच्छा, 2.5 ते 2.25 महिने झालेले आहेत. तर आता आपण बघूया या मका या पिकामध्ये हे धन्वंतरीचं जे व्यवस्थापन वापरल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने याच्यामध्ये बदल दिसून आलेले आहेत ते सांगा आमच्या शेतकरी बांधवांना. मक्काला आपलं जैविक खत वापरल्यापासून मक्काचा दांडाचा आकार मोठा झालेला आहे. अच्छा, या ठिकाणी आपण दाखवू शकतो, पानं सुद्धा या ठिकाणी आपण हे दाखवू शकतो मक्याच्या दांड्यामध्ये काय बदल आहेत. आणि बाबा तुम्ही सांगू शकाल या मका या पिकामध्ये काय बदल दिसून येत आहेत. या मक्यात वाजीपेक्षा दांड्याचं काम मोठी आहे आणि कणसाची साईज मोठी आहे. अच्छा, आणि कणसाचे जे आज दाणे आहे ते शेवटपर्यंत भरलेले दिसतात. अच्छा, या ठिकाणी आज आपण बघू शकतो हे मक्यातलंच आता घेतलेलं आहे एक कणीस, आणि याची जी पुरेपूर, अच्छा, म्हणजे याचे दाणे कसे लागलेले आहेत आता पुरेपूर शेंड्यापर्यंत फुल झालेले. अच्छा, शेंड्यापर्यंत हे फुल भरलेलं आहे दाण्यांनी, हे दाखवू शकतो. आणि अजून हे परिपक्व व्हायचं राहिलेलं आहे. तर मका या पिकामध्ये हे जे धन्वंतरीचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे तर यापासून तुम्ही समाधानी आहात. समाधानी आहे. तर आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार आहे. शेतकरी बांधवांनी RPS 76 धन्वंतरीचं वापरायला पाहिजे आणि कमीत कमी म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढायला पाहिजे. अच्छा, बरं, खर्चामध्ये तुमचा काय बदल दिसून आलेला आहे म्हणजे पूर्वीच्या तुलनेमध्ये. म्हणजे पूर्वी तुमचा जो खर्च होता आणि आता हे धन्वंतरीचं तंत्रज्ञान वापरल्यानंतरचा जो खर्च आहे तो कशा पद्धतीने आहे. आता अगोदर म्हणजे रासायनिक वस्तू जास्त वापरल्या जात होत्या, त्या आता वापरणं बंद केल्या आणि जैविक हे कमी प्रमाणात सुद्धा वापरून त्याचा उपयोग जास्त मिळतो. अच्छा, म्हणजे हे तंत्रज्ञान वापरून बाकीची जी रासायनिक खतं आहेत त्याचा कमी वापर आहे. आणि रिझल्ट कसे आहेत आपण दाखवू शकतो. हा मका तुम्ही किती एकर पेरा केलेला आहे. मकाचा 30 एकर पेरा झालेला आहे. अच्छा, 30 एकर पेरा झालेला आहे. आणि 30 एकरामध्ये हे संपूर्ण धन्वंतरीचं जे तंत्रज्ञान आहे तुम्ही वापरलेलं आहे. तर तुम्ही समाधानी आहात. समाधानी, 100% समाधानी आहे. तर किती वर्षापासून तुम्ही हे धन्वंतरीचं तंत्रज्ञान वापरत आहात. धन्वंतरीचं मी तरी 3-4 वर्षापासून वापर करतोय. अच्छा, 4 वर्षापासून तुम्ही वापरताय. आणि संपूर्ण क्षेत्रफळामध्ये वापरताय. संपूर्ण क्षेत्रामध्ये. अच्छा, किती एकर क्षेत्रफळ तुमच्याकडे आहे. माझ्याकडे जवळपास 100 एकर शेती आहे. अच्छा, 100 एकर शेती आहे. बरं, संपूर्ण क्षेत्रफळामध्ये तुम्ही वापर करताय. संपूर्ण क्षेत्रामध्ये. आता हा 30 एकर मका तुम्ही लावलेला आहे आणि चनाही आहे यावेळेस. तर चण्यामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत. तर धन्यवाद. संपूर्ण मका आपण दाखवू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे. तर धन्यवाद. जय जय धन्वंतरी.